चंद्रपूर गडचिरोली वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेत मोठी घडामोड पुढे आलीय. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतलीय. त्यामुळे आता भाजप उमेदवार अरुण लखानी यांचा बिनविरोध विजय झालाय. शैलेश अग्रवाल आणि सुधीर कोठारी हे दोन्ही उमेदवार आज दुपारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले आणि त्यांनी अधिकृत माघार घेतली. भाजपने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून आमचे मतदार फोडल्यामुळे आणि आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे मी उमेदवारी वापस घेत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोलूनच निर्णय घेतल्याचा अग्रवाल म्हणाले. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी उमेदवारी परत घेण्याचा आग्रह केल्यामुळे आणि आम्ही महायुतीत एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी उमेदवारी वापस घेत असल्याचं सुधीर कोठारी यांनी सांगितले. नियोजनपूर्वक उचललेल्या पावलांमुळे विजय मिळाल्याने भाजप गोठात आनंद व्यक्त केला जात आहे. संख्याबळ आमच्याकडे नाही आहे. संख्याबळ आधीच जुळवाजुळव करण्याची वेळ होती, आमची ती तयारी होती. मात्र गरीब आदिवासी भागातले जे नेतृत्व करणारे आमचे त्या ठिकाणून निवडून आलेले आमचे सदस्य होते, ते जास्तीत जास्त सदस्य आधीच चालले गेले. नॉमिनेशन फाईल केल्यानंतर अजून सदस्य चालले गेले. पैशाच्या आमिषाला गरीब लोक बळी पडतात आणि त्या जोरावरती त्यांना जर नेला आहे तर आमच्याकडे दुसरा काही पर्याय शिल्लक नाही. आणि जर आम्ही कंटेस्ट करायला गेलो तर अजूनही आमचे लोक जातील त्या ठिकाणाहून आणि पैशाच्या बर्बादीशिवाय दुसरं काही यातून हाती लागणार नाही असं मला वाटते. म्हणून मी जे या निवडणुकीसाठी जबाबदार आहे त्यांच्याशी चर्चा केली आणि संख्याबळावरती ही निवडणूक असते. संख्याबळ नसल्यामुळे या निवडणुकीत फक्त निवडणुकीच्या मैदानात राहणं म्हणजे घोडेबाजाराला वाव देणं आहे. म्हणून सत्सद विवेक बुद्धीने मला असं वाटते की या निवडणुकीतून माघार घेतल्याशिवाय दुसरा काही पर्याय आमच्यासमोर शिल्लक राहिलेला नाही. काँग्रेसमधल्या कुठल्या नेत्यांशी चर्चा झाली, विशेषतः प्रदेशाध्यक्ष आहेत किंवा वडेट्टीवार आहेत, धानोरकर आहेत? आता नावं घेणं योग्य नाही कोणाचे. चर्चा झाली, चर्चेअंतीच मी हा निर्णय घेतला. बाबूजी, निर्णय तुम्ही वापस घेत आहे, फॉर्म काय आहे कारण, त्याच्या मागं कोणासोबत बोलणं झालं होतं आणि का बरं? माझं कसं आहे, आम्ही महायुतीचे घटक आहोत. आम्ही सर्व लोक राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आहोत. आम्हाला काल आदरणीय प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे, सुबोधजी मोहिते यांचा फोन आला की बाबा आपण महायुतीचे घटक असल्यामुळे आपण निवडणूक नाही लढली पाहिजे, आपण फॉर्म विड्रॉ केलं पाहिजे. कारण की भारतीय जनता पक्षाची आवश्यकता आपल्याला दुसऱ्या मतदारसंघामध्ये पडते जिथे आपले उमेदवार आहेत. आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे आज मी माझा फॉर्म नामनिर्देशन पत्र परत घेतलेला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com.